दिल्ली स्फोटाचे 40 फूट खोल जमिनीत हादरे. अंडरग्राऊंड लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळील सीसीटीव्ही समोर. दिल्ली स्फोट करण्यासाठी टायमर वापरण्यात आला. सूत्रांची माहिती. ब्लास्ट करणारा डॉक्टर उमर मोहम्मद बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ होता. कारच्या 60% भागातून जप्त केलेल्या वस्तूंवरून उघड. जम्मू काश्मीरच्या नौगाम पोलीस ठाण्यात स्फोट. 9 मृत्यू तर 30 जण जखमी. फॉरेन्सिकची टीम अमोनियम नायट्रेटचे नमुने घेत असताना स्फोट. फरीदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट. नौगाम पोलीस ठाण्यातील स्फोट दहशतवादी हल्ला नाही. स्फोटानंतर जम्मू काश्मीर पोलिसांचं स्पष्टीकरण. मात्र PAFF या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती. नौगाम पोलीस ठाण्याजवळील परिसराला सुरक्षा कर्मचाऱ्यांचा वेढा. स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांकडून श्रीनगरमध्ये ठिकठिकाणी बंदोबस्त. नौगाम पोलीस ठाण्यातील स्फोटाबाबत तपास सुरू. खरडलेल्या शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ, मुरुम मिळणार. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय. पूरग्रस्त जमिनीसाठी गौण खनिज रॉयल्टीही माफ. बिहारमधील निकालानंतर अजित पवारांकडून भेट घेत शहांचं अभिनंदन. तर बिहार निवडणुकीत उमेदवार उभे करू नका सांगितलेलं. प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवार दिले. अजित पवारांचं विधान. मुंबईचा महापौर महायुतीचा असेल, भाजपचा असेल असं कुणीही बोललं नाही. आमच्यात भांडणं लावू नका. मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. पालिका निवडणुकीतील जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा करा. हसन मुश्रीफ यांचं कोल्हापुरात वक्तव्य. चंद्रपूर जिल्ह्यात वनविभागाकडून गुराख्यांना त्रिशूलसह इतर साहित्य. वाघांच्या वाढत्या हल्ल्यानंतर वनविभागाकडून गुराख्यांच्या रक्षणासाठी उपाय.